नांदेड येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची 148वी जयंती उद्या दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी शुभारंभ मंगल कार्यालय ITI जवळ कामगार भवन येथे आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील सन्माननीय डॉक्टर हनुमंतजी रिठ्ठे सर, वैद्यकीय अधिकारी महापालिका नांदेड। त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे साहेब। या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय डॉक्टर संतोषजी टारफे साहेब, आमशादादा पाडवी आमदार या ठिकाणी नंदुरबार। त्याचबरोबर डॉक्टर किरणजी लहामटे अकोले येथील आमदार आहेत, यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे। त्याचबरोबर या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्तानं एक आदिवासींची ओळख म्हणून जे काही सांस्कृतिक नृत्य आहे, ढेमसा नृत्य असेल, त्याचबरोबर भिल्ल नृत्य आहे, दंडारणं आदींचं सांस्कृतिक ठेवा म्हणून या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे। या रॅलीमध्ये आम्ही हे सर्व नृत्य या ठिकाणी दाखवणार आहोत। तसेच रॅलीचा मार्ग जो आहे तो क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक, बजाजनगर या ठिकाणाहून छत्रपती चौक, त्याचबरोबर राज कॉर्नर, श्रीनगर ITI आणि त्यानंतर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून ही रॅली आम्ही त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत। आणि त्यानंतर प्रबोधनाचा कार्यक्रम ठीक 11:30 वाजता शुभारंभ मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे। तरी मी सर्व संबंध नांदेड जिल्ह्यातील त्याचबरोबर परिसरातील सर्व आदिवासी बांधवांना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचं मी या ठिकाणी आवाहन करत आहे, विनंती करत आहे। सांस्कृतिक जे ठेवा आहेत ते किल्ला नृत्य असेल, ढेमसा नृत्य असेल आणि सांस्कृतिक मंच सुद्धा आहेत आणि मेंगो ढेमसा पार्टी हो, तर यासाठी सांस्कृतिक काही सुविधा असतात, योजना असतात, त्या सांस्कृतिक आदिवासी कलावंतांना मिळावे यासाठी काही हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे। शासनानं म्हणजे राज्य शासनानं अशा प्रकारच्या योजना केलेल्या आहेत। आदिवासी विभागामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो शबरी महामंडळाच्या माध्यमातून जे काही आहे कलावंत आहेत त्या कलावंतांना मानधन, त्या ठिकाणी आपल्याला काही डेव्हलप करायचं असेल, एखादं स्कीम तयार करायची असेल, काही त्या ठिकाणी एखादं संच तयार करायचा असेल तर तशा पद्धतीचं निवेदन दिल्यास त्यांचं सुद्धा न्यूक्लियस बजेटच्या माध्यमातून त्यांना उपयोग होऊ शकतो, त्यांना संधी मिळू शकते। जयंतीच्या माध्यमातून आम्ही जो काही संवैधानिक अधिकार आदिवासींना प्राप्त झालेला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी। आता आपण पाहतो की आदिवासींचा अनुशेष जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पेंडिंग आहे। अधिसंख्य पदांचं या ठिकाणी आपण भरती झालेली नाही। त्याचबरोबर पेसा क्षेत्रामधील जी काही पदं आहेत ते अजूनही प्रलंबितच आहेत। त्याचबरोबर शिक्षणाच्या संदर्भाने जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा अजूनही चांगल्या पद्धतीची उपलब्ध नाही। स्लम एरियामध्ये कुठेतरी भाड्याच्या जागेमध्ये विद्यार्थी राहतात आणि म्हणून त्यांना सरकारनं जागा उपलब्ध करून द्यावी, त्या ठिकाणी इमारत द्यावी आणि त्या इमारतीच्या माध्यमातून चांगलं शैक्षणिक संकुल, लायब्ररी, जिम असेल या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। यासाठी सुद्धा प्रबोधन करून आम्ही वरिष्ठांना म्हणजे राज्य शासनाला या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत। अशा प्रकारचं या ठिकाणी आमचं नियोजन केलेलं आहे। ही धनगर समाज आणि धनगर समाज या समाजामध्ये खूप फरक आहे आणि जसं मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की ॲडव्होकेट सन्माननीय गुणवंत सदावर्ते साहेब यांनी शासनाला सूचित केलेलं आहे, त्यांना आवाहन केलेलं आहे, धनगड हा इतर राज्यामध्ये आहे, धनगर हा महाराष्ट्रामध्ये आहे। याच्यामध्ये खूप फरक असल्यामुळे आज लेवलला धनगराला धनगड करून अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करता येत नाही असं त्यांनी सूचित केलेलं आहे आणि त्यांच्याशी आमचं सर्व समर्थन आहे आणि याच्यानुसार पुढे आम्ही दिशा ठरवणार आहोत। नाही चालत आम्हाला म्हणून बिरसा मुंडा जयंतीचे आयोजन केलेले आहे। या नांदेडच्या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं, नांदेड जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवाच्या वतीने 23/12/2023 रोज शनिवार या ठिकाणी बिरसा मुंडा जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या जयंतीसाठी जिल्हाभरातून सर्व आदिवासी समाजातील प्रतिष्ठित मंडळी, महिला, पुरुष आणि विद्यार्थी या ठिकाणी येणार आहे। या जयंतीच्या निमित्तानं
आपण सांस्कृतिक रॅलीचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी आदिवासी समाजाचे भिल नृत्य, दंडारण नृत्य अशी एक मेजवानी नांदेडच्या नागरिकांना राहणार आहे. या जयंतीनिमित्त आपण एक वेगळा उपक्रम म्हणलं तर रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे. त्याच्यामुळं ते तर होईलच, त्याचबरोबर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि समाजाला प्रबोधित करण्यासाठी बीडवरून प्राध्यापक हमराज उईके पण या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून येणार आहे. या जयंतीनिमित्त आमचं हेच आव्हान आहे की आदिवासी समाजावर जे वारंवार होणारे अन्याय आहे ते दूर झाले पाहिजे. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले, अमृतकाल चालू आहे आणि अशा परिस्थितीत आदिवासीचे जे मूलभूत प्रश्न अजून मिटलेले नाही, आदिवासीवर होणारे अन्याय पण अजून मिटलेले नाही, त्या अनुषंगाने या जयंतीच्या निमित्तानं यावर सविस्तर चर्चा होईल आणि पुढील दिशा आम्हाला ठरवता